नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयात मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण कविता 6वी टप टप पडती या कवितेच्या उर्वरित भागाकडे वळत आहोत. वेळ झालेली आहे शब्दलेखनाची आणि तुम्ही तयार असालच. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे सूर्यप्रकाश. प्रकाश. सूर्यप्रकाश एकच शब्द आहे. सूर्यप्रकाश. सनलाइट. झालं लिहून? चला, दुसरा शब्द आहे शुभ्र. शुभ्र. भ्र. प्र तसं भ्र. शुभ्र. नीट ऐकून व्यवस्थित लिहा. मला वाटतं झालं असेल. आता आपण तिसऱ्या शब्दाकडे वळूया. तिसरा शब्द आहे पाकळ्या. 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 चला तर मग चौथा शब्द लिहूया आपण. निसर्ग. 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 झालं लिहून? चला, शेवटचा शब्द आहे आनंदित. 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 आत्ता मी त वर जोर दिलाय कारण तुम्हाला कळलं पाहिजे लिहिताना म्हणून. उच्चारण करताना आनंदित असं म्हणतात. तचं प्रोनाउन्सिएशन आतल्या बाजूने होतं, त्यामध्ये सॉफ्टली होतं. झालं? पुन्हा एकदा सगळे शब्द सांगते, चेक करा. पहिला शब्द सूर्यप्रकाश. दुसरा शब्द शुभ्र. तिसरा शब्द पाकळ्या. चौथा शब्द निसर्ग. आणि पाचवा शब्द आनंदित. झालं? उत्तर ॲज युजल शेवटच्या भागात मिळतील. चला तर मग आपण आता उर्वरित प्रश्नोत्तरांकडे वळूया. हां, त्या अगोदर खास तुमच्यासाठी माझ्या बागेतनं ही फुलं आणलेली आहेत. काही जणांना ही माहीतही असतील, काही जणांना माहीतही नसतील, तर काहींच्या घराच्या समोरच असतील. हे जे फूल आहे एक सरळ आणि एक उलट ठेवून दिलेलं आहे, का तर मागच्या बाजूने दिसावं म्हणून. ह्या फुलाचं नाव आहे प्राजक्त किंवा ह्याला पारिजातक असंही म्हणतात. 6-7 पाकळ्या असतात. 5, 6, 7 अशा प्रकारे कशाही पाकळ्या असतात. आणि केशरी रंगाचा देठ त्याला असतो. बघू शकता तुम्ही.
हा बघा, हा जो आहे हा देठ आहे त्याचा केशरी रंगाचा. ओके. आणि हे फूल हे उलट्या बाजूने दाखवलेलं आहे. आता सरळ बघा असं दिसतं. त्याच्या आतला भाग जो आहे हा सुद्धा केशरी रंगाचा आहे. हे फूल पांढऱ्या रंगाचं आहे आणि पुन्हा ह्याचा दांडा जो आहे हा सुद्धा केशरी रंगाचा आहे. ठीक. चला आता आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. हे सुद्धा फूल आहे. हे पुन्हा असं उभं करून दाखवलेलं आहे मी. हा वरचा भाग आहे, हे मूळ फूल आहे आणि हा त्याचा खालचा दांडा आहे. ओके. हे पुढच्या बाजूने दाखवलंय म्हणजे आतला भाग कसा असतो हा सुद्धा तुम्हाला कळला पाहिजे. ठीक. चला तर मग आता आपण वळूया पुढच्या भागाकडे. मला वाटतं फूल तुम्ही बघितलं असेल, तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या घराच्या बाहेरही असेल. ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हे फूल मी दाखवलंय. ठीक. चला आता वेळ झाली आहे प्रश्नोत्तरांची. मुलांनो, उरलेली प्रश्नोत्तरं जी आहेत मी तुम्हाला पेन्सिलीने करायला सांगितली होती. बरोबर आहे. जे शहाणे आहेत त्यांनी केले असतील. कवितेत सांगितलेलं आहे, हे माझे शब्द नाही आहेत. कळलं. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. मग इथे आता मी उलटं म्हणणार. ज्यांनी ज्यांनी लिहिलंय ते सारे शहाणे आणि बाकी सारे खुळे. ही म्हण तुम्हाला लागू पडते. ठीक आहे. चला तर मग ज्यांनी लिहिलंय त्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी नाही लिहिलं ते सगळे खुळे. आता पुढच्या वेळी लक्ष ठेवायचं की आपण सगळं जे काम दिलेलं आहे ते नित्यनेमाने करायचं. चला, प्रश्न 7 पर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता आपण प्रश्न 8 पासून सुरुवात करतोय. खालील शब्दांचे लिंग ओळखा. जे विद्यार्थी खूप शहाणे आहेत, ज्यांनी पेन्सिलीने उत्तरं लिहिलेली आहेत, त्यांनी उत्तरं आपली चेक करायची. जर चुकीची असतील तर त्यांनी तिथल्या तिथे ती इरेज करून पुन्हा लिहायची आहेत. हां. आणि ज्यांनी लिहिलीच नाही आहेत त्यांनी माझ्याबरोबर लिहायची आहेत. पहिल्यांदा आपण सॉल्व करूया. प्रश्न आहे, खालील शब्दांचे लिंग ओळखा. लिंग ओळखा म्हणजे जेंडर तुम्हाला ओळखायचे. लिंग किती आहेत? 3 आहेत. स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग. आता फांदी. ती फांदी, तो फांदी, ते फांदी. काय फांदी? ती फांदी. ती म्हणजे कोण? फेमिनाईन म्हणजेच स्त्रीलिंग. बरोबर. लिहू नका, मी स्पेलिंग सगळं तुम्हाला लिहून देणार आहे. आता आपण फक्त सॉल्व करूया. सूर. तो सूर, ते सूर, ती सूर, ते सूर. बरोबर. म्हणून ते आलं म्हणून काय येणार? नपुसकलिंग. तिसरा आहे झोपाळा. ती झोपाळा, ते झोपाळा, तो झोपाळा. कोणता झोपाळा? तो झोपाळा. मग तो आला म्हणून काय होतं? पुल्लिंग. कळलं. आता प्रश्न 9व्याकडे वळूया. खालील शब्दांचे वचन बदला. नंबर्स चेंज करायचे तुम्हाला. कुरण. एक कुरण. कुरण म्हणजे काय माहितीये तुम्हाला? जंगल, रान, मोकळी जागा शेताची वगैरे, त्याला सुद्धा कुरण म्हटलं जातं. तर एक कुरण, अनेक कुरणे. एक सावली, अनेक सावल्या. सावली म्हणजे शॅडो. नंतर फांदी. एक फांदी, फांदी म्हणजे ब्रांच, अनेक फांद्या. चला तर मग आता लिहून घेऊया आपण. बघा, माझ्या बरोबर लिहून घ्यायचंय वर्कबुक मध्ये. वर्कबुक इनकम्प्लीट राहता कामा नये. फर्स्ट सेमिस्टर येत चाललेली आहे. पुढच्या महिन्यात सेमिस्टर आहे. हे सगळं तुम्हाला लिहायला येणार आहे. नंतर मग माझ्याकडे नोट्स नाही, हे मागवा ते मागवा, तर आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला. एवढं लक्षात ठेवा.
एकदा पाठवलेल्या नोट्स पुन्हा पाठवता येत नाहीत, कारण हे व्हिडिओ असतात. ते व्हिडिओ अख्खाच्या अख्खा तुम्हाला प्ले करावं पण ते पॉसिबल नसतं. चला तर मग प्रश्न 8वा. खालील शब्दांचे लिंग ओळखा. फांदी, ती फांदी म्हणून स्त्रीलिंग लिहा. स्त्रीलिंग. सूर, ते सूर म्हणून नपुंसकलिंग. लिहिताना पुवर अनुस्वार येतो नपुंसकलिंग, पण म्हणताना नपुंसकलिंग असं म्हटलं जातं. ऍक्च्युली नपुंसकलिंगच आहे ते. झालं. नेक्स्ट आहे झोपाळा. तो झोपाळा म्हणून पुल्लिंग. ल ला ल लावलेला आहे आणि पहिली वेलांटी आणि अनुस्वार आहे. चला आता प्रश्न 9व्याकडे वळूया. खालील शब्दांचे वचन बदला. एक कुरण, अनेक कुरणे. दुसरं आहे एक सावली, अनेक सावल्या. अर्धा ल याला लावलेला आहे. तिसरं आहे फांदी. एक फांदी, अनेक फांद्या. फावर अनुस्वार आहे आणि अर्धा द याला लावलेला आहे. त्याचा पाय मोडला जात नाही अर्ध असेल तरी. तो व्याकरणाचा नियम आहे. प्रत्येक शब्दानुसार तो बदलत जातो. पण उच्चार करताना फांदया म्हणायचं नाही, फांद्या. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 10वा. खाली दिलेल्या अ गट व ब गट यामधील शब्दांचा सहसंबंध लावा. म्हणजेच काय, अ गट आणि ब गट जोड्या लावायच्या आहेत. तुम्हाला मी घरी करायला सांगितलं होतं मागच्या पिरियडला, कारण हे सोपं होतं म्हणून. तरी पण एक 2 मिनिटं देते 80 लोकांसाठी. चला बरं, पेन्सिल हातात धरायची आहे आणि जोड्या लावायच्यात वरती. क्रमाने चला. टपटपचं काय, मी शब्द वाचते. टपटप, हसरी, झुळझुळ, फांदी, भिरभिर, लुकलुक. आणि ब गटात आहे वारा, ताल, तारा, धरती, प्राजक्त आणि झोपाळा. एक 10 ते 12 सेकंद थांबते. जरा नजर अशी भिरभिर येऊन बघा जोड्या कुठे लागतायत त्या पटापट. बघा, ठीक आहे. ज्यांना जमलं आनंद आहे, नाही जमलं तर आपण शिकूया. टपटप काय आहे बघा. यासाठी प्रत्येक वेळा टेक्स्टबुक समोर ठेवायचं आहे. टपटप वारा आहे, ताल आहे, तारा आहे, धरती आहे, प्राजक्त आहे की झोपाळा आहे? प्राजक्त. मग टपटप प्राजक्त. पेन्सिलीने जोडा ते टपटप आणि प्राजक्त. मग आहे हसरी. हसरी काय आहे? वारा, तारा, ताल, तारा आणि धरती काय आहे? आणि झोपाळा. प्राजक्त आपलं गेलेलं आहे. मग हसरी, धरती. मग हसरी आणि धरती दोघांची जोडी लावा. मग या झुळझुळ. झुळझुळ काय आहे? वारा, ताल, तारा आणि झोपाळा. हे एवढेच शब्द उरलेत. बरोबर. काय येणार? झुळझुळ, वारा. मग पहिला वारा गेला. मग आहे फांदी. फांदी काय आहे? ताल, तारा की झोपाळा? फांदीवर झोपाळा आहे. बरोबर. म्हणून फांदी, झोपाळा. मग पुढचं आहे भिरभिर. भिरभिर काय आहे? ताल की तारा? भिरभिर, ताल. आणि लुकलुक, तारा. कळलं?
चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळा. प्रश्न 11. कवितेत आलेले नादानुकारी शब्द लिहा. जसं टपटप तसं काय आहे कवितेमध्ये? शोधा. 1 मिनिट देते. टपटप आणि काय आहे? मिळालं? दुसऱ्या ओळीवर आहे. उत्तर नंतर सांगेन. चला आता लिहून घेऊया. लिहा. टपटप डॅश प्राजक्त. आता बघा 6 शब्द आहेत इथे. 6 शब्द आहेत. मी हायलायटरने तुम्हाला नको लेझर पेनने दाखवते इकडे. हा आणि हा शब्द बघा. इथे मध्ये तुम्ही अशी रेष मारू शकता. त्यानंतर इथे एक रेष मारू शकता. असे 3 रकाने ओढा तुम्ही आणि त्या 3 रकान्यामध्ये 3 कॉलममध्ये तुम्ही हे करू शकता. तीन कॉलम मध्ये तुम्ही करू शकता. ठीक. आता लिहा. टपटप डॅश प्राजक्त. हसरी डॅश धरती. झुळझुळ डॅश वारा. फांदी डॅश झोपाळा. माहे भिरभिर डॅश ताल. लुकलुक डॅश तारा. चला लिहा पटापट. झालं एवढं लिहून? चला आता आपण पुढे जाऊया. प्रश्न 11 कडे. कवितेत आलेले नादानुकारी शब्द लिहा. नादानुकारी म्हणजे सेम साऊंड वाले. टपटप तसं भिरभिर. ओके. हा एकच शब्द आहे म्हणून लिहून घ्या भिरभिर. झालं लिहून? चला नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. प्रश्न 12. खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. जसं मोर पिसारा. तसं मोर पिसाऱ्यावरून काय केलंय? मोर पिसारा. मग पिसा घेतलं. मग सार घेतलं. सारा घेतलं. मोरा घेऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही शब्द तयार करू शकता. 1-2 मिनिट देते. पटापट पेन्सिलीने करून घ्या. ज्यांनी नाही केले त्यांच्यासाठी. कारण काय परीक्षेला विचारलं जातं त्यामुळे स्वतःहून करता येणं गरजेचं आहे. शब्द बनवताना त्याच्या तो शब्द आहे हा अर्थपूर्ण असला पाहिजे. त्यामध्ये मिनिंग असलं पाहिजे. काही बनवतील तर ते चालणार नाही. जसं मोसा, पिमो, तर हा काही शब्द नाही आहे. ह्याचं मिनिंगच काही नाही आहे. म्हणून असे शब्द नाही बनवायचे. ज्यामध्ये मिनिंग आहेत असे शब्द बनवायचे. ठीक. चला तुमची वेळ स्टार्ट झाली आहे. 10 सेकंद देते. पटापट किमान 4 शब्द बनवायचे. झालं? चला आता आपण उत्तर बघूया. कुरणावरती. वरती शब्द आहे. वर आहे. रव आहे. रव म्हणजे आवाज. मग तीर आहे.
मग रणावर आहे, रणावरती घेऊ शकतो आपण. बघा आता इकडे कुरण हा शब्द नाही घेऊ शकत कारण न ला काना आहे. बरोबर. कुरणा, आता कुरणा हा शब्द काहीच नाहीये त्यामुळे कुरणा हा शब्द घेऊ शकत नाही. आणि नुसता कुरण घेऊ शकत नाही कारण का न ला ऑलरेडी काना आहे, तो काना काढण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. ठीक आहे. चला झाडाखाली बघूया. झाडाखाली, खाली, झाली, डाली, खाडा आणि झाडा. झाडा मीन्स टू स्वीप. ट्री होत नाही हा. झाड हा शब्दही होऊ शकत नाही कारण ड ला काना आहे. पुढचा शब्द आहे ऊन सावली. ऊन 9 नंबर आहे. सावली, साव, नव, वन, वन म्हणजे नंबर 1 नाही, वन जंगल, आणि वसा हा सुद्धा शब्द आहे. त्यामुळे घेतलेला वसा मोडू नका म्हणजे नियम, व्रत. तर हे असे शब्द मी केलेले आहेत. चला लिहून घ्या पटकन. किमान 4 शब्द लिहायचे आहेत तुम्हाला. कुठलेही आवडतील ते 4 शब्द लिहून घ्या जे सोपे वाटतात ते. झालं लिहून? झालं लिहून? चला आपल्याला आता पुढच्या प्रश्नाकडे वळायचंय. बघा प्रश्न 13 दिलेला आहे. खालील वाक्य डोंगर वाचा. म्हणजे ही वाक्य आहेत डोंगराप्रमाणे रचलेली आहेत. शब्द मग वाढवत वाढवत शब्द संख्या नेलेली आहे. हा म्हणून त्याला वाक्य डोंगर म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्य डोंगर बनवा. आता तुम्हाला आंबा हा शब्द दिलेला आहे आणि डोंगर बनवून दाखवलेला आहे. असं तुम्हाला शाळा शब्द दिला आणि त्याचा डोंगर बनवायचा आहे. बघूया बरं काय आहे. आंबा, आंबा हा शब्द घेतलेला आहे. नंतर लिहिले आंबा खातो. मी आंबा खातो. आंबा खातो काय कोणीच सांगितलेलं नाहीये. तिसऱ्या वाक्यात मी आंबा खातो असं लिहिलंय, स्वतःबद्दल लिहिलंय. मग पुढे लिहिलंय मी पिवळा धमक आंबा खातो. मग त्या आंब्याचा रंग दिलेला आहे. मी पिवळा धमक गोड आंबा खातो. आता ही विशेषण आहेत, पिवळा धमक आणि गोड. आणि वाक्यात एक एक शब्द वाढवून त्या वाक्याची शब्दसंख्या वाढवली आहे. नंबर्स ऑफ स्पेलिंग वाढवलेले आहेत. नंतर लिहिलंय मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो. ही सगळी विशेषणं आहेत आंब्याबद्दलची. पिवळा धमक म्हणजे पिवळ्या रंगाचा, गोड म्हणजे मधुर, हापूस आंबा आंब्याचा प्रकार एक हापूस, आणि शेवटचं आहे मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. कळलं? आता शाळेचं बनवायचं आहे. चला आपण बघूया पुढचं वाक्य पुढे कसं बनवायचं ते ह्याच्याच अनुषंगाने. शाळा, शाळेचं काय येईल? शाळेत जातो. जसं आंबा खातो तसं शाळेत जातो. लिहू नका, लिहायला वेळ देणार आहे. मग आंबा तसं शाळा, आंबा खातो तसं शाळेत जातो. मग आहे मी आंबा खातो. मग काय येईल? मी शाळेत जातो. मग आहे मी पिवळा धमक आंबा खातो. मग आपण काय लिहायचं? मी दररोज शाळेत जातो. इथे लिहिलंय मी पिवळा धमक गोड आंबा खातो. मग लिहायचं मी दररोज सकाळी शाळेत जातो. आता शेवटून दुसरं वाक्य काय लिहिलंय आंब्याचं? मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो.
मग आपण काय लिहू शकतो शाळेबद्दल? मी दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. आता शेवटचं वाक्य लिहिलंय. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. मग आपण काय लिहू शकतो? मी न चुकता दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. आहे की नाही मज्जा? चला तर मग मी वेळ देते, लिहून घ्या. छान अक्षरात न चुकता बघून लिहा. लिहा. मी शाळेत जातो. झालं लिहून? मी दररोज शाळेत जातो. मी दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. मी न चुकता दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. झालं लिहून? मुलांनो, वेळ झालेला आहे. आता आपण शब्दलेखनाची उत्तरं बघूयात. पहिलं होतं सूर्यप्रकाश. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की 99% शब्दाची सुरुवात ही पहिला उकार, पहिली वेलांटी याने होते. फक्त 1% शब्द असा असतो त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा सु दुसरा आहे. आणि र म्हटल्यानंतर य वर रफार आहे म्हणून सूर्यप्रकाश. आता प्र शब्द आहे तो प आणि र, प प्लस र या शब्दाने बनलेला आहे म्हणून र पुढे असा पाय पुढच्या बाजूने र लावलेला आहे. हा र म्हणजे एक क्रॉस लाईन मारलेली आहे, हा र आहे. सूर्यप्रकाश. तसाच दुसरा शब्द होता शुभ्र. हा भ्र सुद्धा असा होता, प्र आणि भ्र. हा र आहे, हा र असा क्रॉसमध्ये क्रॉस लाईनीमध्ये असा देतात. त्यानंतर तिसरा होता पाकळ्या. ळ आणि य हा जोड शब्द आहे, ळ्या. कळलं? ळचा पाय मोडला जात नाही, अर्धा ळ असला तरी सुद्धा. त्यानंतर चौथा शब्द होता निसर्ग. सर आणि मग ग, र असल्यामुळे ग हा पुढचं अक्षर आहे म्हणून ग वर र चा रफार येतो. ठीक आहे? आणि नी हा पहिलाच होता कारण तो त्याचं प्रोनाउन्सिएशन सॉफ्टली होतं, निसर्ग. त्यानंतर पाचवा शब्द आहे आनंदित. आनंद. तसं नम. आनंदित. दीत नव्हतं, दीत होतं म्हणून दी आहे हा पहिला आहे. मला वाटतं इथपर्यंत समजलं असेल. पुढच्या भागामध्ये जेव्हा तुम्ही पुढच्या भागासाठी बसणार पुढच्या व्हिडिओसाठी त्यावेळेला
कंपो बुक घेऊन बसायचं आहे. कळलं? कंपो बुक घेऊन बसायचं आहे. आपण एक कंपो कंप्लीट करणार आहोत जाहिरात लेखनाचा. चला तर मग आजचं लेक्चर आपण इथेच थांबवत आहोत. थँक्यू.